गडचिरोली जिल्ह्याचे थोर क्रांतिकारक कोण आहे? बाबूराव सडमेक. त्यानंतरचा प्रश्न पहा, भारताला व्यक्तिगत गटात पहिले ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारे खेळाडू कोण? तर उत्तर आहे खाशाबा जाधव, कुस्तीपटू. तर व्यक्तिगत गटामध्ये ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारे पहिले खेळाडू आहे खाशाबा जाधव, ते कुस्तीपटू होते. त्यानंतर बघा, कर्करोग कशामुळे होतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे पेशींचे अनियंत्रित विभाजन. तर कर्करोग हा म्हणजेच कॅन्सर हा पेशीच्या अनियंत्रणामुळे होतो. नेक्स्ट प्रश्न पहा, संगणकात वापरण्यात येणारे बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते? याचं करेक्ट उत्तर आहे 0 आणि 1 या समूहात. तर जे संगणकात वापरण्यात येणारे बायनरी नंबर असते ते 0 आणि 1च्या समूहामध्ये असते. पुढचा प्रश्न पहा, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे करेक्ट उत्तर आहे सिकंदराबाद. तर दक्षिण मध्य रेल्वेचे जे मुख्यालय आहे ते आहे हेड ऑफिस सिकंदराबाद येथे. पुढील प्रश्न पहा, भारतात महामार्गावर सर्वात मोठा बोगदा कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे चेनाली नसरी. तर भारतातील महामार्गावर सर्वात मोठा बोगदा आहे चेनाली नसरी. पुढील प्रश्न पहा, भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? तर विवेक एक्सप्रेस आणि तिचा मार्ग आहे दिब्रुगढ ते कन्याकुमारीपर्यंत जाते ती. तर भारतातील सर्वात लांब पल्ल्याची एक्सप्रेस जी आहे ती विवेक एक्सप्रेस आहे. पुढचा प्रश्न पहा, भारत कृषक समाजाची स्थापना कोण केली? तर याचं उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. तर भारत कृषक समाजाची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे ग्रामसेवक. तर ग्रामपंचायतचा प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक असतो. पुढील प्रश्न पहा, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजे? तर याचं उत्तर आहे CRR. तर रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख त्याला CRR म्हणतात. नेक्स्ट प्रश्न पहा, 6 ऑगस्ट 1952 रोजी स्थापन करण्यात आली. तर काय स्थापन करण्यात आली 6 ऑगस्ट 1952ला? तर राष्ट्रीय विकास परिषद. तर तारीख लक्षात ठेवा, 6 ऑगस्ट 1952ला राष्ट्रीय विकास परिषदची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पहा, 2007 मध्ये हा देश सार्कचा 8वा सदस्य बनला. तर कोणता देश बनलेला आहे सार्कचा 8वा सदस्य? तर अफगाणिस्तान. तर 2007 मध्ये बनलेला देश आहे अफगाणिस्तान सदस्य सार्कचा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण? तर याचं करेक्ट उत्तर आहे जॉन मथाई. तर स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री ते आहे जॉन मथाई. पुढील प्रश्न पहा, प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी हे वृत्तपत्र सुरू केले. तर त्याचं योग्य उत्तर आहे सुबोध पत्रिका. तर प्रार्थना समाजासाठी समाज प्रबोधनासाठी सुबोध पत्रिका सुरू केलेली आहे. पुढील प्रश्न पहा, महासमुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, उत्तराचं गुहागर येथे पूर्ण झाला. तर महासमुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील कुठे बनलेला आहे? तर गुहागर येथे पूर्ण झाला आहे. पुढचा प्रश्न पहा, कोकणातील नद्यांचा हा पहिला प्रमुख जल विभाजक आहे. तर कोणता? सह्याद्री. कोकणातील नद्यांचा सह्याद्री हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे. पुढील प्रश्न पहा, सरनामा म्हणजे भारतातील राज्यघटनेची प्रस्तावना होय. तर सरनामा म्हणजे भारतातील राज्यघटनेची काय आहे? तर प्रस्तावना होय. नेक्स्ट प्रश्न पहा, स्थान लक्षात घेता कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा संबोधले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पंतप्रधान. तर स्थान लक्षात घेता कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे पंतप्रधान. नेक्स्ट प्रश्न पहा, पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते म्हणते? तर याचं योग्य उत्तर आहे सच्चिदानंद सिन्हा. तर हंगामी जे अध्यक्ष होते राज्यघटनेचे, भारतीय राज्यघटनेचे, तर ते होते सच्चिदानंद सिन्हा.
पुढचा प्रश्न पहा. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते. तर संसदेची जी सुरुवात असते अधिवेशनाची ते राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते. पुढचा प्रश्न पहा. शेअर्स रोखे खरेदी विक्री संबंधी गुंतवणूकदारांना व्यापारी का असते डीमॅट खाते उघडावे लागते. तर याचं करेक्ट उत्तर आहे डीमॅट. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. डेली जी के सामान्य ज्ञानासाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.